तर मंत्री नितेश राणे यांनी शिवरायांच्या इतिहासाबाबत केलेल्या वक्तव्यावरनं राज्याच्या राजकारणामध्ये एक नवा वाद निर्माण झाला। शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते का असा सवाल करत स्वराज्याची लढाई ही हिंदू मुस्लिम संघर्षाची होती असं वक्तव्य राणेंनी केलं। या विधानावर आमदार अमोल मिटकरींनी राणेंवर जोरदार टीका केलेली आहे। म्हणून आपल्यातले काय आहेत भाडगाव जे आम्हा लोकांना सल्ले देतात, जसा सगळा इतिहास त्यांनीच वाचलाय। आम्ही तेव्हा गोट्या खेळत होतो। बस म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान सैनिक होते। काय कोणाच्या पाकिस्तान मधला अब्बा मोजायला गेला होता काय? कॅप्टन अशोक खराटच्या जागी एखादा मौलवी किंवा मुल्ला असता तर मला असं वाटतं यांनी काय आकांड तांडव केले असते। म्हणजे हे धर्माचे ठेकेदार हेच आहेत का? त्यामुळं आपल्याला वेळ नसेल, तो पुस्तक वाचायला वेळ नसेल तर शांत राहा ना बाबा। महाराष्ट्र शांत आहे, शांत राहू द्या। पण ज्या माणसाला शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं नाही, ज्या माणसांनी सांगावं ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा अंत्यविधी धर्माच्या नियमानुसार मोठ्या मुलांनी करायला पाहिजे होता। म्हणजे संभाजी महाराजांनी तर राजाराम महाराजांच्या हातून काय केला गेला त्यांनी सांगावं ना। छत्रपती शिवाजी महाराजांना समुद्र पर्यटन करणं हे धर्माच्या दृष्टीनं पाप असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं। तुमच्याच कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याकुत बाबा नावाचे सुफी संत हे शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी होते। अनेक उदाहरणं आहेत। डिबेटला बसलो तर त्यांना पडता थोडी होईल। त्याच्यामुळं त्यांनी जर इतिहासाचं आपलं ज्ञान नसेल तर शांत बसावं।